पंतप्रधान पदाचा पदभार नरेंद्र मोदींनी स्वीकारला। सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान। पहिलाच निर्णय शेतकऱ्यांसाठी। अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपचे आश्रित। नकली शिवसेनेला एक राज्यमंत्री पद फेकलं। अजित पवारांना भोपळा। खासदार संजय राऊतांची बोचरी टीका। मान सन्मान संख्याबळावर मिळतो। अजित पवारांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा टोला। महिन्याभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही आमदार माघारी फिरतील, वडेट्टीवारांचा दावा। पन्नास खोके एकदम ओके हे जनतेला लागू होत नाही। जनतेनं धनशक्ती नाकारली, सुप्रिया सुळेंचा टोला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन। पक्षफुटीनंतर मुंबईत अजित पवारांकडून तर पुण्यात शरद पवारांकडून ध्वजारोहण। पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार। मंत्रिमंडळाच्या विस्तारात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी। चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार। एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। चिराग पासवान यांनी 4 जागा जिंकूनही एक कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं, तर शिवसेनेला मात्र एकच राज्यमंत्रीपद। मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर फक्त 9 मिनिटात पार होणार। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सेवेत। आज मुख्यमंत्री करणार पाहणी। रस्त्याच्या निकृष्ट कामावरनं चिपळूण गुहागर मार्गावर रामपूर इथे ग्रामस्थांचा रास्ता रोको। दोनही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा। पर्यटक ताटकळले। 80 ते 90 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नका। कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। पेरण्यांची घाई न करण्याचा सल्ला। मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढच्या 5 दिवसात मुसळधार पाऊस। हवामान विभागाचा अंदाज। काही ठिकाणी येलो अलर्ट जारी। पुणे शहरासह जिल्ह्यात 34 वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक पाऊस। गेल्या 9 दिवसात 209 मिलीमीटर पावसाची नोंद। जम्मू काश्मीरच्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार। 10 जणांचा मृत्यू। परिसरात सर्च ऑपरेशन सुरू। T20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवरती सनसनाटी विजय। 6 धावांनी भारताची पाकिस्तानवर मात। लागोपाठ दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचं आव्हान संकटात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।